नमस्कार. सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा, आपल्या देशाचे संविधान निर्माते, खरं तर भाग्यविधाते असंही म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही, सन्माननीय बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दामले मॅडम, माननीय वारांग मॅडम आणि आपण सर्व उपस्थित विद्यार्थीगण, आजच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आपले सूत्रसंचालक आदर्श तायडेजी यांनी सांगितलेलाच आहे. महाराष्ट्राचे लोकमान्य लोकनेते सन्माननीय अजित पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. आणि मग या कार्यक्रमात खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित होतच आहेत. परंतु युवकांना काय देता येईल, आजच्या युवकांना नेमकी कशाची गरज आहे हे ओळखून त्यासाठी प्रयत्न करणारे आपले कॅप्टन आशिष दामले खऱ्या अर्थाने ते कॅप्टन शोधतात. कारण एखादा कॅप्टन जसा अख्ख्या संघाचं नेतृत्व करतो तशाच पद्धतीने आपले कॅप्टन साहेब आपल्या बदलापूर शहराचं नेतृत्व करत आहेत. आणि मग विद्यार्थ्यांना नेमकं खरंच कशाची गरज आहे, काय लोकप्रिय आहे, काय अधिक कशामुळे लोक खेचली जातील, याच्यापेक्षा खरंच कशाची गरज आहे हे ओळखून आता या मार्गदर्शन शिबिराचं त्यांनी आयोजन केलं. आजच्या मार्गदर्शन शिबिरामध्ये सरकारी नोकरी मेगा भरती, खरं तर येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. मगाशी स्वप्नील सरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हटलंय की जवळजवळ 2,75,000 3.5 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. 3.5 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. आणि जरा बाहेर जाऊन आपण विचारलं की सध्याचा हालवाल काय आहे, तर आपल्याला मला वाटतं की 10 पैकी 8 लोक तरी असं सांगतील की सध्या नोकरी मिळवणं फार अवघड आहे. का होतं असं, नेमका प्रॉब्लेम काय आहे की खरंच नोकरी मिळवणं खूप अवघड आहे? मला वाटतं नोकरी मिळवणं खूप अवघड नाहीये. प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे की आपल्याकडच्या बहुसंख्य तरुणांना, बहुसंख्य तरुणींना या संधी उपलब्ध कधी होतात आणि असलेल्या संधी कशा प्रकारे मिळवायचं हे माहितीच नसतं. मागची 15 वर्ष आम्ही अकॅडमी चालवतो. या अकॅडमीच्या निमित्ताने हजारो लोक संपर्कात आले, हजारो लोक फोन करून विचारत आहेत. आणि याच्यातून आम्हाला नेहमी एक गोष्ट जाणवली की यापैकी बहुतेक जणांना त्यांच्या उमेदीच्या वर्षामध्ये या नोकऱ्या कशा मिळतात याची माहितीच नसते. आणि त्यामुळे जेव्हा आमच्या कॅप्टन साहेबांनी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला की जेणेकरून नोकऱ्या कशा मिळवायच्या हे समजावं लोकांना, खरं तर आणखी प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा रिस्पॉन्स अपेक्षित होता. पण काही का असेना, काही होतकरू विद्यार्थी ज्यांच्या मनात जिद्द आहे, ज्यांच्यामध्ये लढण्याची ऊर्जा आहे, असे विद्यार्थी आज इथे उपस्थित राहिले. आणि हे खरं तर आजच्या कार्यक्रमाचं खरं यश आहे. सरांनी भरपूर विविध प्रकारच्या नोकऱ्यांबद्दल सांगितलं. अगदी पोलीस भरतीमध्ये 50,000हून अधिक नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि खूप सन्मानाची नोकरी आहे. पोलीस भरती असेल, सैन्य भरती असेल, अग्निवीर सारखी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना
विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी मिळणारे वनसेवा असेल, आरोग्य सेवा असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. म्हणजे त्यांना फक्त नोकरी पाहिजे त्यांच्यासाठी हे खूप मोठं दालन उपलब्ध आहे. आणि सुदैवाने मागची 15 वर्ष ध्रुव अकॅडमी हे या मार्गदर्शनात यशस्वी झाली पण आहे. परंतु मला वाटतं की आजच्या या संधीचा उपयोग करून मी तुमच्या समोर आणखी एका मोठं स्वप्न तुमच्या समोर ठेवायचा प्रयत्न करेन. आणि ते स्वप्न UPSC आणि MPSC परीक्षांचं असेल. एका बाजूला जर गरज लागलीच, जर आपल्याला ज्याला आपण फॉलबॅक ऑप्शन म्हणतो किंवा सेकंड ऑप्शन म्हणतो, कारण तर स्वप्नील सर म्हणाले की दुसरं काही ध्येय ठेवूच नका, एकच ध्येय ठेवा. आणि खरंच सांगतो तेच लोक जिंकतात की ज्यांच्या नजरेसमोर एकच ध्येय असतं. एकच तारा समोर आणि पायातळी अंगार असं सांगून गेले कुतुब महाराज. आणि असे लोकच खरं तर आयुष्यात जिंकतात. परंतु यापेक्षा मोठं ध्येय ज्यांना आयुष्यात मिळवायचं असेल, ज्यांना खरोखरीने अतिशय सन्मानाचं आयुष्य जगायचं असेल, अशासाठी UPSC परीक्षा आणि MPSC परीक्षा हे खरंच खूप अट्रॅक्टिव्ह आणि खरंच खूप सन्मान देणारं एक क्षेत्र आहे. UPSC परीक्षा थोडक्यात समजावं, कदाचित काही लोक नवीन असतील म्हणून थोडंसं विश्लेषण करून सांगतो. UPSC परीक्षा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं या परीक्षेचं नाव, आयोगाचं नाव. MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. UPSC केंद्र सरकारसाठी जे काही उच्च अधिकारी निवडायचे असतात त्यांच्यासाठी UPSCच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात. आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्र शासनासाठी जे उच्च अधिकारी निवडायचे असतात तर त्यांच्यासाठीची परीक्षा MPSC द्वारे घेतली जाते. कोणते असतात हे अधिकारी? UPSC उत्तीर्ण होऊन, खरं तर UPSC अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम कंडक्ट करते, परंतु त्यातही ज्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाम बद्दल मी आता बोलतो आहे त्याच्यामधून IAS अधिकारी, IPS अधिकारी, इंडियन फॉरेन सर्व्हिस मधले उच्च अधिकारी, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस जे EDच्या दाढी वगैरे पडतायत ज्याच्याबद्दल आपण टीव्हीवर ऐकत असतो, ह्या मोठ्या मोठ्या सरकारी पदांवर नेमके कोण लोक जातात? हे सर्व लोक हे IAS, IPS, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस ह्या वेगवेगळ्या मोठ्या सर्व्हिसेस मधून जातात. आणि ही जशी UPSC ची परीक्षा आहे तशाच पद्धतीने महाराष्ट्र शासनाची जी परीक्षा आहे MPSC, त्याच्यामधले विद्यार्थी उपजिल्हाधिकारी, थेट DYSP, तहसीलदार यांसारख्या मोठ्या पदांवर विराजमान होतात. खूप मोठी पदं आहेत, पगार भरपूर आहेच, पगार त्यांचा खूप भरपूर आहेच. परंतु त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट जर त्यांच्या आयुष्यात कोणती येत असेल तर या पगाराबरोबर त्यांना समाजात खूप मान सन्मान मिळतो. या पगाराबरोबरीने त्यांच्या अधिकार पदाला एक पॉवर असते, सरकारने दिलेले त्यांना अधिकार आहेत आणि या अधिकाराचा वापर करून कदाचित ते हजारो लोकांच्या आयुष्याला प्रभावित करणारं काम करू शकते. मध्यंतरी आपल्या बदलापूर गावामध्ये एक कार्यक्रम झालेला होता आणि त्या कार्यक्रमाला मुंबईच्या रेल्वेचे पोलीस प्रमुख उपस्थित होते. आणि या कार्यक्रमाच्या त्यांच्या भाषणाच्या दरम्यान ते सहजपणे एक वाक्य म्हणून गेले की मुंबईचा पोलीस प्रमुख म्हणून मला काय लाभलं किंवा मी असं काय म्हणतो. म्हणजे आता मी जसं म्हटलं की एक अधिकारी म्हणून हजारो लोकांच्या आयुष्याला तुम्ही प्रभावित करू शकता. खरंच प्रभावित करू शकता? हो, त्याचंच उदाहरण तुम्हाला मी सांगतोय. या पोलीस प्रमुखाने सांगितलं की माझा एक निर्णय योग्य किंवा अयोग्य असलेला निर्णय मुंबईच्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या हजारो लोकांच्या, लाखो लोकांच्या आयुष्याच्या सुरक्षेचा निर्णय असतो. म्हणजे तो एक निर्णय किती महत्वाचा, किती लाख लोकांना प्रभावित करू शकतो याचा विचार करा. आणि अशा महत्वाच्या पदांवर तुम्हाला जायची
संधी UPSCच्या या परीक्षेतून मिळते. याच्यापेक्षा महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर तुम्ही देशाच्या सेवेसाठी करताय, समाजाच्या सेवेसाठी करताय. म्हणजे एका बाजूला खूप मोठा पगार, सरकारी नोकर, उच्च अधिकारी म्हणून मिळणाऱ्या सोयी सुविधा, सुख समृद्धी, आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबत येणारा समाजातला मानसन्मान, समाजाची प्रतिष्ठा, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी काहीतरी भरीव कामगिरी करण्याचा आपल्याला मिळालेली संधी. मला वाटतं की ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन, एवढं जबरदस्त कॉम्बिनेशन दुसऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही करिअरच्या सर्व्हिसमध्ये मिळू शकत नाही. एका बाजूला गलेलट्ट पगारही मिळतोय, दुसऱ्या बाजूला समाजसेवेची संधी सुद्धा मिळते, आणि त्याच वेळी समाजात मानसन्मान, प्रतिष्ठाही मिळते. यापेक्षा आयुष्य आणखीन सुंदर ते काय असावं. आणि मग अशाच प्रकारची संधी तुम्हाला MPSC मधून पण मिळते. आता काय होतं की अलीकडे बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही जेव्हा लोकांना मार्गदर्शन करत असतो त्यावेळी सामान्यपणे लोकांची एक कंप्लेंट येते, एक तक्रार येते, किंवा एक मनातली भीती व्यक्त करतात, आणि त्याच्यामध्ये सर्रास ही भीती असते की आम्ही UPSCची नाही तयारी करणार, कारण UPSCची परीक्षा ही फारच अवघड असते. ही तक्रार नसली, कारण लोकांच्या मनात ही भीती आहे, पण हा निव्वळ गैरसमज आहे. आणि मग ह्या व्यासपीठावर मी ठासून सांगू शकतो, माझे 2 विद्यार्थी समोर दिसते, त्यांच्या समोर सांगतो म्हणजे मी नक्कीच खोटं बोलत नसेल. ही UPSCची परीक्षा खरंच एवढी अवघड नाहीये, MPSCची परीक्षा खरंच एवढी अवघड नाहीये. मग ही एवढी अवघड का वाटते, का म्हणतात? आणि मला वाटतं की आज ज्या यशस्वी वळणामध्ये आपण उभे आहोत, इथून अगदी हाकेच्या अंतरावर जिकडे जाधव कॉलनी आहे, या जाधव कॉलनीतले 2 विद्यार्थी आत्ताच्या घडीला माझे विद्यार्थी, एक माझी विद्यार्थिनी UPSC पास झालेले. म्हणजे आपल्या बदलापूर शहराने भारताला अत्यंत महत्त्वाचे अधिकारी दिलेले आहेत. बदलापूरची स्नेहल कार्ले, ज्याचा मी बऱ्याच वेळा उल्लेख करतो, अगदी बदलापूर गावामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं, आणि मग प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, त्याच्यानंतर ध्रुव अकॅडमीमध्ये ती आलेली मुलगी पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्यांनाही अवघड गेलं. एक वेळ असा आलेला होता की स्नेहल मला म्हणाली की सर हा अभ्यास माझ्याकडे होणे नाही, अवघड आहे फार. मी म्हटलं फक्त माझ्यावर जर विश्वास असेल सर म्हणून, मार्गदर्शक म्हणून, तर फक्त एक काम कर की आणखी फक्त 6 महिने मनापासून अभ्यास कर, मी जसं सांगतो तसं व्हायला पाहिजे. पण माझ्यावर विश्वास असेल तरच फक्त 6 महिने थांब, नाही तर इथूनच सोडू. त्यामुळे मी माझ्यावर विश्वास ठेवला, आणखी 6 महिने अभ्यास केला, आणि जानेवारीमध्ये ती मुलगी स्वतः म्हणाली की सर यावर्षीचा अटेम्प्ट मला द्यायचा आहे. आणि त्या अटेम्प्टमध्ये त्या मुलीने प्रिलिमिनरी एक्झाम पास केली, मुख्य परीक्षा पास केली, आणि इंटरव्ह्यू सुद्धा त्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झाली. आणि आज ती मुलगी IRS ऑफिसर म्हणून दिल्लीला उच्च पदावर कार्यरत आहे. आणि त्याहीपेक्षा मला कौतुकाची गोष्ट, मुद्दा मी फक्त स्नेहल कार्लेचा, असे अनेक विद्यार्थी आहेत, परंतु स्नेहल कार्लेचं मुद्दा मी यासाठी घेतलं की पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या बदलापूर शहरातली विद्यार्थिनी आहे, बदलापूर शहराची सुकन्या आहे. आणि आज यावर्षी ती मुलगी भारतातले काही अधिकाऱ्यांना भारत सरकारतर्फे जगातल्या उच्च युनिव्हर्सिटीजमध्ये थोडंसं ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. अशा काही निवडक विद्यार्थ्यांमध्ये आपल्या स्नेहलचं नाव होतं. हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट होती. आणि मग हे जर विद्यार्थी, आपल्यातलेच काही विद्यार्थी जर UPSCची परीक्षा असं पहिल्या घटनेमध्ये होत असतील तर मग आपण का नाही? खरंच अवघड आहे नाही, फक्त ठरवणं गरजेचं आहे. आणि एकदा तुम्ही निश्चय केला आणि एकदा ते ध्येय मिळवायचंच आहे, या जिद्दीने तुम्ही कामाला लागला,
सरांनी म्हटल्याप्रमाणे एकच ध्येय, ह्या उद्देशाने तुम्ही कामाला लागला तर मग IAS अधिकारी होणं, IPS अधिकारी होणं हे अशक्य नाहीये. हे सिद्ध झालेलं आहे, आपण ते करून दाखविलेलं आहे. फक्त गरज आहे तुमच्या मनाच्या विषयाची. ज्यांना UPSC अवघड वाटते ते बऱ्याच वेळा MPSCचा ऑप्शन निवडायचा प्रयत्न करतात. असा एक समज आहे आपल्याकडे की UPSCच्या परीक्षेचा अभ्यास फक्त इंग्रजीमधून असतो, इंग्लिशमधून असतो, म्हणून मग UPSC न देता आपण MPSC कडे जायचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षीपर्यंत असंही होतं. MPSCची परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न आणि खालीच्या ऑप्शन अशा प्रकारची असायची. यावर्षी MPSCने तो दरवाजा बंद करून टाकला. यावर्षीने MPSCने पूर्णपणे UPSCचा जो पॅटर्न आहे त्याच पॅटर्नप्रमाणे आपल्या परीक्षा घ्यायला सुरुवात केली. पूर्व परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे जशी UPSCची असते तशीच्या तशी, आणि मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह बनवलेली आहे. म्हणजे आपल्याला उत्तरं लिहायला लागतात. जो पॅटर्न UPSCचा आहे तोच पॅटर्न MPSCचा आहे. हा बदल करण्याचा मागचं कारण मी तुम्हाला का उदाहरणासाठी सांगितलं त्याचं कारणही सांगतो. जसं मी तू सांगतोय की UPSC परीक्षा द्यायचं हे मोठं स्वप्न आपल्यासारख्या तरुणांनी नक्कीच बघायला पाहिजे. असंच आपल्या शासनाला सुद्धा वाटतं, असंच आपल्या MPSCला सुद्धा वाटतं. आणि म्हणून व्हायचं काय की आतापर्यंत बाकीची सर्व राज्य आहेत, या सगळ्या राज्यांच्या पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झामचं स्ट्रक्चर हे UPSC सारखंच होतं. फक्त महाराष्ट्र असं एक राज्य होतं की ज्यांची MPSCची परीक्षेची वेगळी होती पद्धत आणि UPSCची वेगळी होती, आणि त्यामुळे महाराष्ट्रातनं IAS होणाऱ्या तरुणांची संख्या तुलनेने कमी होती. यावर्षीपासून आयोगाने एक वेगळा निर्णय घेतला. त्याचा हेतूच मुळात आहे की महाराष्ट्रातलं जास्तीत जास्त मुलं UPSC मध्ये सिलेक्ट व्हावी आणि मग भारतामध्ये मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असावी. यासाठी आयोगाने घेतलेला निर्णय मला वाटतं की याचा फायदा MPSCची तयारी करणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण त्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल, अधिक चांगल्या पद्धतीचे नोट्स उपलब्ध होतील, आणि त्याचवेळी MPSCचा अभ्यास करता करता UPSCची परीक्षा देण्याची संधी सुद्धा आपल्याला उपलब्ध होईल. म्हणजे तोच अभ्यास जो MPSCला करत होतो त्याच अभ्यासाच्या आधारावर आपण आता UPSC सारख्या मोठ्या परीक्षेला सुद्धा अप्लाय करू शकतो. बरं, एक मोठी भीती जी होती त्याच्याबद्दल आपण बोलत होतो की ह्या दोन्ही परीक्षा UPSC परीक्षा असू दे किंवा MPSC परीक्षा असू दे, यांचा सगळाच्या सगळा अभ्यास आपण गरज पडल्यास आपल्या मराठीतून सुद्धा करू शकतो. अगदी UPSCचा सुद्धा आपण अभ्यास मराठीतून करू शकतो. UPSCची पूर्व परीक्षा हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये तो पेपर लिहिलेला असतो. परंतु UPSCची जी मुख्य परीक्षा आहे ही आपण मराठी भाषेतून लिहू शकतो, आणि अगदी इंटरव्ह्यू सुद्धा दिल्लीला होणारा इंटरव्ह्यू सुद्धा आपल्याला मराठीतून देण्याची संधी असते गरज पडली तर. खरं तर आजकाल बहुतांश लोक इंग्लिश मीडियम मधलीच असतात, त्याच्यामुळे इंग्रजी बोलणं हा काही खूप मोठा चॅलेंजिंग भाग राहिलेला नाही. परंतु तरीही गरज पडली तर आपल्याला मराठीतून बोलण्याची संधी प्राप्त होते. दुसऱ्या बाजूला इंग्लिश मीडियम मधली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आणखी एक चांगली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांना जर MPSC द्यायची असेल, आतापर्यंत व्हायचं असं की MPSC मधलं सगळं मटेरियल मराठीमध्ये उपलब्ध होतं, UPSC मधलं बहुतांश मटेरियल इंग्लिशमध्ये अवेलेबल होतं. आणि आता ह्या दोन्ही परीक्षा एक सारख्याच झाल्यामुळे दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. जे लोक इंग्लिश मीडियम मधून प्रिपरेशन करणार आहेत त्यांना भरपूर स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. जे UPSCचा अभ्यास मराठीतून करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. म्हणजे संधी उपलब्ध आहे, त्यासाठीचं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, तुमच्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे. गरज फक्त आहे
की तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं की नाही याचा तुम्ही विचार करायचा. अवघड आहेत का? नाही, कारण या सगळ्या परीक्षांमध्ये विषय हे साधारणपणे 12वी पर्यंतचं हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी हे 12वी पर्यंतचा जो अभ्यास असतो ना त्याच लेवलला प्रश्न विचारले जातात. आपला जो एक स्पेशल सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये थोडासा आणखी डिटेल अभ्यास करायला लागतो. परंतु जर 12वी पर्यंतच्याच अभ्यासावर या परीक्षा होत असतील, अगदी MPSCच्या परीक्षेला आम्ही 5वी पासूनची पुस्तकं, 5वी ते 10वीची पुस्तकं आधी पहिलं कंप्लीट करा, त्याच्यामधले नोट्स काढा, त्याच्यामधल्या प्रत्येक गोष्टीवर आपण प्रश्न विचारून बघूया, नंतरच ऍडव्हान्स अभ्यासाला जाऊया असंच सांगतो. मग जर 5वी ते 10वीच्या अभ्यासावर तुम्हाला DYSP सारखी मोठी पोस्ट मिळत असेल तर मग यापेक्षा आणखी सोपं ते काय असणार आहे? निदान तेवढी तरी मेहनत करायची, आपली तयारी असायलाच पाहिजे. पण त्यासाठी लागेल मनाची जिद्द, त्यासाठी लागेल आपल्या समोर एक स्वप्न, आणि ज्यांच्या नजरेत हे स्वप्न असतं, ज्यांच्या अंगामध्ये मेहनत करायची जिद्द असते, त्यांच्यासाठी मांझींचं उदाहरण, ते दशरथ मांझी जे आहेत त्यांचं उदाहरण सरांनी दिलंच की त्या माणसाने ठरवलं, अगदी सामान्य कफल्लक माणूस, बरं त्यांच्याकडे चिन्ह आतोडे म्हणजे प्रचंड काही पैसा होता तर काहीच नव्हते त्या माणसाच्या, परंतु तरी पण तो माणूस अख्खा डोंगर तोडू शकतो. आपल्याला तर साधं, आपल्याला ऑलरेडी माहिती असलेले विषय आपल्याला पक्के करायचे, त्याच्यातले प्रश्न शोधायचे. बरं त्यासाठी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन उपलब्ध आहे. अगदी एक गोष्ट, न्यूजपेपर कसा वाचावा आणि इंटरव्ह्यू कसा अपिअर करावा या प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध आहे. एक काळ होता की आपल्याकडची लोक UPSCच्या प्रिपरेशनसाठी दिल्लीला जायचे, आता काहीही गरज पडत नाही दिल्लीला जायचे. त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचं मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या शहरामध्ये मिळतंय. म्हणजे गरज आहे फक्त स्वप्न पाहायचे, आणि हे तुमचं स्वप्न जेव्हा तुम्ही मिळवता, जेव्हा ह्या परीक्षा जेव्हा तुम्ही उत्तीर्ण व्हाल तेव्हा तुम्हाला स्वतःचा अभिमान असेल. आणि त्याहीपेक्षा तुमच्या आईवडिलांचं स्वप्न, ज्या आईवडिलांनी तुमच्यासाठी स्वप्न बघितलेलं असेल, खस्ता खाल्ला असेल, त्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायची तुम्हाला संधी मिळेल. आणि त्या आईवडिलांना खरोखर आपला मुलगा, आपली मुलगी ह्या पदावर पोहोचली याचा खरोखर अभिमान होईल. तो दिवस तो फक्त डोळे मिटून असा विचार करा की ज्या दिवशी मी IAS झालेला असेल त्या दिवशी माझ्या आईला, माझ्या वडिलांना काय अभिमान वाटत असेल माझा. मी स्वतः जेव्हा प्रिपरेशन करत होतो ना तेव्हा माझं तर स्वप्न होतं की देशाची सेवा करावीच, परंतु मी काय मला विचार करायचो की जेव्हा मी IAS होईल, जेव्हा मी ही परीक्षा उत्तीर्ण होईल तेव्हा माझ्या या उत्तीर्ण होण्यामुळे, माझ्या या यशामुळे माझ्या आईवडिलांना समाजात फिरताना किती अभिमान वाटेल, नक्कीच अभिमान वाटेल. तुम्हाला नाही असं वाटत का की आपल्या आईवडिलांनी त्याच अभिमानाने, त्याच ताटमानेने लोकांसमोर जावं आणि लोकांना सांगावं हा माझा मुलगा. मी बघतोय बरं, स्नेहल कार्लेबद्दल मगाशी मी बोललो, स्नेहल लोखंडेबद्दल मगाशी आपण बोललो, यांची स्नेहल कार्ले वडील आजही आमच्याकडे येत आहेत. आणि त्यांना जो अभिमान असतो की आपली मुलगी दरवेळी ज्या काही अचिव्हमेंट असतात त्या सांगताना त्यांच्या मनावर, त्यांच्या भाषेमध्ये जो अभिमान असतो तो अतुलनीय आहे. आत्ताच आणखीन एक मुलगा रोहन कदम म्हणून 295 आला. ज्या दिवशी रिझल्ट आला, रिझल्ट इकडे आला, इकडे मला फोन आला त्याच्या वडिलांना, सर स्वप्न पूर्ण झालं. तो स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तो जो आवाज भरलेला होता ना ते ऐकताना आजही मला असं भरून येतं की त्या माणसाने आपल्या मुलाने काहीतरी आयुष्यात जबरदस्त करावं यासाठी लहानाचं मोठं केलं, एक पैसा वाचवला, गरज पडल्यास स्वतःची स्वप्न, स्वतःचा आनंद बाजूला ठेवला, पण मुलांची स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी प्रयत्न केले. ज्या दिवशी रिझल्ट लागला आणि ज्या दिवशी मुलगा 295 आला भारतामध्ये, नक्कीच IPS तरी मिळेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या बापाचं स्वप्न पूर्ण झालेलं असेल. तुमच्याही आई वडिलांना
एक संधी आयुष्यात अशी द्यायची प्रयत्न करा. यश आणि अपयश हा आयुष्याचा भाग आहे. जुलैचा महिना आहे. याच जुलै महिन्यामध्ये तिकडे पावनखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडेंनी ज्या जिद्दीने खिंड लढवली, अंतिमतः त्याच्यामध्ये मृत्यू आला त्यांना, परंतु ज्या जिद्दीने खिंड लढवली आजही इतिहास साक्षी आहे. त्यांचा पराजय झाला की त्यांचा विजय झाला याचा कोणी विचार करत नाही. विचार फक्त आपण याचाच करतो की बाजी प्रभूने जिद्दीने खिंड लढवली म्हणून आमचा राजा जिवंत राहिला. अशा पद्धतीने ह्या ताकदीने लढायची त्यांना हिंमत असते, या ताकदीने लढायची त्यांच्यात जिद्द आहे. त्यांनी करावा UPSCचा प्रयत्न, करावा MPSCचा प्रयत्न. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला तुमची जर 100% प्रयत्न असेल तर मी इथून खात्री देतो तुमच्यापेक्षा जास्त प्रयत्न आमच्याकडून केले जाते. पण हिंमत तर करा. असं एक म्हटलं जातं, यश त्यांनाच मिळतं जे अपयशाला घाबरत नाही, भीकच घालत नाही अपयशाला. बऱ्याच वेळा आपण काय UPSCची परीक्षा फार अवघड असते, आम्हाला नाही जमणार, पण दरवर्षी काही लोक होतातच. MPSCची परीक्षा कुठे पास होतात आपल्याकडे. तुमच्याकडे ते नाही होत असतील तरी कुठले ना कुठले तरी होतील. जे होतील त्यांच्यामध्ये तुम्ही असणार की नाही याचा विचार करा. जे नाही होत त्या पळपुट्या लोकांचा विचारच करू नका. जे घाबरून पळणार आहे त्यांचा इतिहास नाही लिहिला जात. जे घाबरून पळतात त्यांचा इतिहास नाही लिहिला जात. जे लढतात त्यांचाच इतिहास लिहिला जातो. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी तुम्हा सगळ्यांना मी आवाहन करतो, MPSC असू दे, UPSC असू दे, किंवा खूप मोठ्या प्रमाणात संधी देणारी बँकिंग सारखं क्षेत्र असू दे, त्याच्यामध्ये बँक, रेल्वे, इन्शुरन्स, स्टाफ सिलेक्शन या क्षेत्रातही दरवर्षी लाखो संधी निर्माण होतात. पगाराचाच विचार केला तर मुद्दामून सरांनी मगाशी काही पगार वाचून दाखवले. मुद्दामून मी सांगतो की स्टेट बँक ऑफ इंडियाचा प्रोबेशनरी ऑफिसर ज्या दिवशी प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून जॉईन होतो तेव्हापासून त्यांची स्टार्टिंग सॅलरी 70,000च्या घरात आहे. 4 वर्ष बघून MBA पास करा, 5-6 लाख रुपये घालवा, त्याच्यानंतर तरी 8.5 लाखाचं पॅकेज मिळतं काय नाही मिळत बऱ्याच जणांना. वर्षभर SBIचा अभ्यास करा, आम्ही खात्री देतो परीक्षा पास होता. फक्त जिद्द मात्र आम्ही जेवढी सांगतो तेवढी असायला. ज्यांचा वारसा आम्ही सांगतोय त्यांचा वारसा तुम्ही खरंच तेव्हा सांगा, तेव्हाच तुम्ही शिवाजी महाराज की जय असं म्हणा की ज्या दिवशी तुमच्यात खरंच लढण्याची जिद्द असेल. नाहीतर फक्त मोठेपण त्यांची सांगायची आणि प्रत्यक्षात स्वतः काही नाही करायचं. शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा अशी जी वृत्ती आहे ही आपल्यातही असू नये अशी मी अपेक्षा करतो. आजच्या घडीला ही संधी मला मिळाली आणि त्या संधीच्या निमित्ताने तुमच्या समोर हे स्वप्न मला ठेवता आलं. यासाठी खरं तर आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय दामले साहेब यांचं मी मनोमन आभार मानतो आणि अशी अपेक्षा करतो. सरांनी मगाशी म्हटलं की कदाचित पुढच्या वर्षी आपल्याला काही अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याची संधी मिळू दे. आता उपस्थित अधिकार असलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी IAS झालेले बघू दे, IPS होताना बघू दे अशी मी अपेक्षा करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.